मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन मात्र भंडाऱ्यामध्ये विकासाचा चिखल। मेडिकल कॉलेज आणि शाळा कॉलेजांचे रस्ते देखील चिखलात। भूमिगत गटाराच्या संथ कामामुळे विद्यार्थी आणि नागरिक बेहाल। धुळे शहराच्या विविध भागांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावरती दुरवस्था। लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अवघ्या काही दिवसांमध्ये खड्डेमय। कोल्हापूरमध्ये रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य। सांगली फाट्याजवळ महामार्गाचं कामही रखडलं, तर महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, वाहन चालकांची मागणी। टोल भरूनही खड्ड्यांची शिक्षा। पुणे बेंगळुरू महामार्गावरती वाहनधारक त्रस्त झालेत। रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी। पुणे साताऱ्याच्या दरम्यान महामार्गाची दयनीय अवस्था। सांगलीहून तासगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवरती खड्डे, तर कुपवाड मार्गावरचा रस्ता देखील खड्डेमय। पावसाचं पाणी खड्ड्यामध्ये साचून राहिल्यामुळे दुचाकींच्या अपघाताचं प्रमाणही वाढलं। शहरामध्ये फक्त 516 खड्डे आहेत, पिंपरी चिंचवड पालिकेचा दावा। मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या नाशिक फाट्याजवळच 516 पेक्षा अधिकच्या खड्ड्यांमुळे पालिकेची पोलखोल। तर गेल्याच आठवड्यामध्ये शहरामधील 928 खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा। ठाण्यामधल्या फाउंटन ते गायमुख या 4 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये खोल खड्डे आहेत। वाहतुकीच्या कोंडीनं नागरिक हैराण झाले। खड्डे चुकवण्याच्या नादात घोडबंदर रोडवरती अनेक अपघात होत आहेत। सांगलीच्या शिराळा तालुक्यामधल्या चांदोली शेंडगेवाडी या बोगद्याखाली खड्डे आणि पाण्याचं साम्राज्य। पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। नागरिकांमध्ये नाराजी। बीडमधून जात असलेल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला मोठे तडे गेलेत। तेलगाव ते माजलगाव या 5 किलोमीटर रस्त्यामध्ये 100 मीटरही रस्ता अखंड नाहीये। वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास। सिमेंटच्या ऐवजी डांबरी रस्त्यांची मागणी। खड्डे खोल पडलेले आहेत, त्यामुळे अडचणी देखील वाढतायत। आमदार रोहित पवार यांची टीका। निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या विरोधात आवाज उठवला जाणार, रोहित पवार यांचा इशारा। हे जे काय खराब क्वालिटीचं काम तिथं करण्यात आलेलं आहे, तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। ॲक्सिडेंट होत असतील, त्याच्यात कोणाचा मृत्यू होत असेल, तर त्यालासुद्धा सरकारच त्या ठिकाणी जबाबदार आहे। त्यामुळे त्याबद्दलचा पाठपुरावा विरोधातला एक आमदार म्हणून, विरोधातला एक पक्षातला कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू। पण ही परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यामधील 6,18,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळतोय। लातूर आणि परभणीचा दुसरा क्रमांक। कर्जमाफीची ई-केवायसी साठी ऑनलाईन केंद्रावरती शेतकऱ्यांची गर्दी। मात्र मागील 3 दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे। हिंगोलीच्या गोरेगाव इथे ऑनलाईन सेंटरवरती शेतकऱ्यांची गर्दी होतीये। सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। राज्यामधल्या धरणांमधील पाणीसाठा 61% पोहोचलाय। कोकणामधल्या धरणांमध्ये सर्वाधिक 83% इतका पाणीसाठा। मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी 34% इतका पाणीसाठा आहे। उजनी 100% भरलंय। जायकवाडीमध्ये 61% पाणीसाठा आहे। कोयना धरणामध्ये 74.85% जलसाठा आहे। विदर्भामधल्या धरणांमध्ये अद्यापही अपेक्षित जलसाठा नाहीये। आतापर्यंत विदर्भामधील 26 मोठ्या धरणांमध्ये 49.76% इतका जलसाठा शिल्लक आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील वारणा धरणामधून विसर्ग वाढवण्यात आला। 5100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धरणामधील पाण्याची आवक आणखी वाढली तर विसर्गामध्ये वाढ होऊ शकते। सोलापूरच्या उजनी धरणामधील विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। वारकऱ्यांचं धोकादायक स्नान हे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरतंय। उजनी धरणामधल्या विसर्गामुळे वीर धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणामध्ये 27 दिवसात 25 टीएमसी पाण्याची भर पडली आहे। धरणामधील पाणीसाठा 62%वर। नाशिकमधल्या पावसाचा जायकवाडी धरणाला लाभ होतोय। सातारा महाबळेश्वर मार्ग दुसऱ्या दिवशी देखील बंद। दरड हटवत असताना पुन्हा एकदा दरड कोसळली। काल केळकर घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला होता। पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला। सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवरती दुरुस्तीचं काम केलं आणि हा मार्ग खुला करण्यात आला। त्यामुळे डहाणू, घोलवड, बोर्डी तसंच गुजरातच्या उंबरगावकडे जाणारी वाहतूक पूर्ववत। रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी। अचानकपणे आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ।
महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा या परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी. भात लावणीला पुन्हा एकदा वेग येणार आहे. तळकोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. बळीराजा सध्या सुखावलाय. भात शेतीची लागवड अंतिम टप्प्यात. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1314 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद. धरणामध्ये 65% इतका पाणीसाठा. नीटच्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या प्रकरणी शेकडो विद्यार्थ्यांवरती 20 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता गुन्हे मागे घेण्याची विनंती. नीटच्या आंदोलनामधील विद्यार्थ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बिहार आणि आसामप्रमाणे परिपत्रक काढण्याची मागणी. एमपीएससीच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याच्या आरोपांच्या नंतर मुंबई पोलिसांचं पथक हे नंदुरबारमध्ये दाखल झालंय. तक्रारदार आणि विद्यार्थिनीच्या घरी देखील चौकशीसाठी पथक पोहोचलंय. पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नवी दिल्लीमध्ये ही भेट घेतली आहे. बुधवारी शरद पवार मोदींना भेटून आल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी यांचे 10 ऑगस्टला दिल्लीमध्ये रिसेप्शन आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 6 जनपद निवासस्थानी हा सोहळा पार पडेल. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. मुलगी रेवती आणि जावई सारंग यांच्या दिल्लीमध्ये होणाऱ्या रिसेप्शनचं त्यांना निमंत्रण देण्यात आलं. शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये नक्षत्र गार्डन या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या मेडिटेशन डोमची त्यांनी पाहणी केली. तर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत असताना संबंधितांना सूचना केल्या. निवृत्ती नाही पण कुठेतरी आता थांबलं पाहिजे. माझ्या 7 टर्म झाल्या, आणखी किती वेळा. निवृत्तीच्या चर्चांवरती मंत्री गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण. तर पक्षाची जबाबदारी कोणाच्या तरी हातामध्ये द्यावी लागेल, महाजनांनी हे वक्तव्य केलं होतं. माझा म्हणण्याचा अर्थ होता किंवा आपण इतर सणावर जाईपर्यंत मग मी मला वाटतं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे करायचं ना. आता 7 टर्म झाल्या, 8 टर्म म्हणजे किती वेळा पडेल. आपण पुढच्या पिढीला मला वाटतं संधी दिली पाहिजे. युवकांनाही संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे. त्याचं चालातली, उठातली, बसातली, टांगाटोल्याकडून विचारावर चालायचं आणि आपण म्हणत नाही मीच. मला वाटतं ते आपल्या डोक्याबाहेरचं आहे सगळं. माधुरी हत्तीणीच्या घरवापसीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचं आज 1 दिवसाचं उपोषण. नांदणी मठाच्या परिसरामध्ये उपोषण. आंदोलनाची दिशा देखील आज ठरवली जाणार आहे. 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीणीला नांदणी मठामध्ये परत आणण्याची मागणी. विरारच्या मांडवी इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोल्यांच्या छताला मोठे तडे गेले. विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात. तर 1.5 वर्षांपासून केवळ एका शिक्षकावरती संपूर्ण शाळेचा कारभार आहे. तक्रारी करून देखील प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे आंदोलनाचा मार्ग. भिवंडीमध्ये विरार अलिबाग या कॉरिडॉरसाठी योग्य मोबदल्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांचा पायी मोर्चा. खासदार बाळामामा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. जी आमची 14 गावं बाधित होतात आणि त्या गावांमध्ये जो आमच्या जमिनीला भाव दिला जातो तो बुलेट ट्रेन, समृद्धी यांच्यापेक्षा 60% कमी हा भाव दिला जातो. आणि आमचं मागणं एवढंच आहे, जो भाव तिकडे दिला सेम भाव आम्हाला द्या. धुळे जळगाव महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 98 झाडं तोडली जाणार आहेत. आतापर्यंत 40 ते 45 झाडं तोडली तर मार्गावरील ब्लॅक स्पॉटवरची झाडं तोडण्यात येत असल्याची महानगरपालिकेची माहिती. पर्यावरण प्रेमींमधून नाराजी. राज्य सरकारची भूमिका पंतप्रधानांच्या भूमिकेशी विसंगत आहे. मोदी म्हणतात मातीच्या मूर्ती बनवा. तुमचा आग्रह पीओपीचा का? पीओपीच्या गणेश मूर्तींवरून हायकोर्टाचा सरकारला सवाल. सरकारनं आपलं धोरण नीट स्पष्ट करावं, कोर्टाचा आदेश. उद्या पुन्हा एकदा याविषयी सुनावणी घेतली जाईल. भंडाऱ्यामध्ये काल सर्वदूर मुसळधार पाऊस. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या सुंदरी गावामधील तलावाचा बांध फुटलाय. 40 हेक्टरपेक्षा अधिक शिवारामध्ये तलावाचं पाणी शिरलेलं आहे आणि इथली शेती देखील खरवडून निघाली आहे. बुलढाण्यामध्ये अनुसूचित जातींसाठी उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. मलकापूर इथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला.
बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे महावितरणची सेवा कोलमडली. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय. जुनागाव परिसर रात्रभर अंधारात आहे. सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होती आहे. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे. आज रात्रभर साईंचं मंदिर हे दर्शनासाठी खुलं राहील. प्लास्टिकच्या नोटा चलनामध्ये आणण्यासाठी अखेर मंजुरी. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. आधी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा चलनामध्ये येणार आहेत, तर प्लास्टिक नोटांच्या संदर्भात त्यांच्यासोबतच सध्याच्या कागदी नोटा देखील कायम राहतील. अर्ध्या पुणे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन यांच्या देखभाली दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी हा पाणीपुरवठा बंद राहील. शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं हा पाणीपुरवठा होणार आहे. आदिवासी आश्रमशाळेमधल्या विषबाधेच्या प्रकरणामध्ये 24 तासामध्ये गुन्हा दाखल. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ही माहिती दिली आहे. तर आश्रमशाळेमध्ये अन्न पुरवठा करणाऱ्या सेंट्रल किचन चालकांवरती कठोर कारवाईचे निर्देश. बच्चू कडूंच्या टीकेला उईकेंचं जोरदार प्रत्युत्तर. शासकीय आश्रमशाळेमध्ये दिनांक 25 तारखेला रात्री विद्यार्थी आजारी पडले होते. 69 विद्यार्थ्यांना उपरुग्णालय धारणे येथे उपचार करण्यात आला. जे सेंट्रल किचन चालवणारे जे मालक आहेत त्यांच्यावर FIR दाखल करण्याच्या सूचना दिल्या. 24 तासाच्या आत त्यांच्यावर 6 जणांवर गुन्हे दाखल झाले. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये महाविकास आघाडीला धक्का. काँग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलंय. अफरोज झारी यांचा नगरसेवक पद धोक्यात आलाय, तर तक्रारदार उमेदवाराचे देखील प्रमाणपत्र अवैध. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथे प्रेमविवाह केलेल्या मुलीला थांबवण्यासाठी आई थेट कारच्या बोनटवर चढली. चालकानं देखील महिला बोनटवरती असताना ही कार हाकलेली आहे. 7 ते 8 मिनिटं हा सगळा थरार सुरू होता. रायगडमधल्या अलिबागमध्ये रंगली नारळ फोडण्याची स्पर्धा. भंडारी हितवर्धक मंडळानं आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मुंबईसह कोकणामधील स्पर्धक सहभागी झाले, तर मालवणचा विशाल मुणगेकर हा विजयी झालाय.